नमस्कार महाराष्ट्रातील सर्व अभिज्ञताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडामध्ये सर्वात मोठी संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्थेच्या ज्या जागा आहेत आणि कट ऑफ साधारणतः किती लागतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. कारण की आज जर पाहिलं तर रयत शिक्षण संस्थेमध्ये भरपूर पदं रिक्त आहेत आणि ही रिक्त पवित्र पोर्टलमार्फतच भरली गेली पाहिजेत. यासाठी माझी विनंती देखील सर्व अभिज्ञताधारकांना असेल की जवळपासच्या अभिज्ञताधारकांनी त्या ठिकाणी पाठपुरावा करा. 100% ही पदं जर पवित्र पोर्टलला जर आली तर अशाच प्रकारचा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत आपण जर पाहिलं तर जवळपास 800+ जागांची भरती त्या ठिकाणी मागील टेट 2मध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा कट ऑफ साधारणतः पहा किती असतोय. एकंदरीत जर पाहिलं तर जनरलचा कट ऑफ 131 गुणांचा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. जनरल वुमनचा जर पाहिलं तर 132चा कट ऑफ आहे. जनरल एक्स सर्व्हिसमेन्स फक्त 58 गुणांचा कट ऑफ लागलेला आहे आपल्याला पहा त्या ठिकाणी. जनरल अंशकालीन जर पाहिलं तर 58 गुणांचा कट ऑफ आहे. जनरल प्रोजेक्ट अफेक्टेडचा 111 गुणांचा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो आहे. जनरल अर्थक्वेक अफेक्टेड जर पाहिलं तर 107 गुणांचा कट ऑफ आहे. त्यानंतर जनरल स्पोर्ट पर्सन जर पाहिलं आपण तर फक्त 86 गुणांचा कट ऑफ दिसतो आहे. जनरल PH आर्थो 123 आहे. जनरल PH लो व्हिजन 179 गुणांचा कट ऑफ दिसतो आहे. जनरल PH डिफिशियन्सी 106 गुणांचा कट ऑफ आहे. जनरल PH ID 87 गुणांचा कट ऑफ आहे. जनरल PH MD आपण जर पाहिलं तर 87 गुणांचा कट ऑफ दिसतो आहे. जनरल एक्सटर्नल ऑर्फन जर पाहिलं तर 94 गुणांचा कट ऑफ आहे. SCचा कट ऑफ जर पाहिला तर 114 गुणांचा कट ऑफ दिसतो जनरलसाठी. जनरल SCसाठी शेड्यूल SCसाठी आपण महिलांसाठी जर पाहिलं तर 113 गुणांचा कट ऑफ आहे रयत शिक्षण संस्थेमध्ये. पुढे जर पाहिलं तर SC प्रोजेक्ट अफेक्टेड 99 गुण आहेत. SC अर्थक्वेक अफेक्टेड जर पाहिलं तर 80 गुणांचा कट ऑफ दिसतो आहे. स्पोर्ट पर्सन जर पाहिलं SCमध्ये तर जवळपास 58 गुणांचा कट ऑफ आहे. PH लो व्हिजन जर पाहिलं तर 145 गुणांचा कट ऑफ दिसतो आहे. एक्सटर्नल ऑर्फन जर पाहिलं 95 गुणांचा कट ऑफ आहे. OBC नॉट ॲप्लिकेबल म्हणजेच त्या ठिकाणी ओपनसाठी OBCच्या ओपन जागा सर्वांसाठी ज्या आहेत त्या OBC कॅटेगरीसाठी 125 गुणांचा कट ऑफ आहे. वुमन जर पाहिलं तर त्या ठिकाणी 122चा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो. OBC एक सर्व्हिसमॅन जर पाहिलं तर अशा पद्धतीने आहे. त्यानंतर अदर बॅकवर्ड क्लासेस प्रोजेक्ट अफेक्टेडचा विचार जर केला तर 109 गुणांचा कट ऑफ दिसतो आहे. त्यानंतर OBC अर्थक्वेक अफेक्टेड 92 गुणांचा कट ऑफ आहे. OBC स्पोर्ट पर्सन जर पाहिलं तर 83 गुणांचा कट ऑफ आहे. PH ऑर्थोचा 140 गुणांचा कट ऑफ आहे. OBC लो व्हिजन 138 गुणांचा कट ऑफ दिसतो आहे. OBC PH डिफिशियन्सी जर पाहिलं तर 104 गुणांचा कट ऑफ आहे. त्यानंतर OBC PH ID जर पाहिलं तर 101 म्हणजे 101 गुणांचा कट ऑफ दिसतो आहे. तेच जर पुढे पाहिलं OBC आपण PH MD जर पाहिलं तर फक्त 90 गुणांचा कट ऑफ आहे. OBC इंटरनल ऑर्फन जर पाहिलं 54 गुणांचा कट ऑफ दिसतो आहे. VJAचा देखील जवळपास आपण जर पाहिलं तर 117 गुणांचा कट ऑफ रयत शिक्षण संस्थेमध्ये आहे. त्या पद्धतीने VJA वुमन जर पाहिलं 113 गुणांचा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यानंतर आपण जर विचार केला तर प्रोजेक्ट अफेक्टेड VJAचा विचार केला तर 102 गुणांचा कट ऑफ आहे. VJA स्पोर्ट्समन जर पाहिलं तर 81 गुणांचा कट ऑफ दिसतो आहे. PH डिफिशियन्सी 110 गुणांचा कट ऑफ आहे. नॉट ॲप्लिकेबल जर पाहिलं NTBचा कट ऑफ पहा 118 गुणांचा कट ऑफ आहे त्या NTB कॅटेगरी ओपनमध्ये. त्यानंतर NTB वुमनचा जर विचार केला 115 गुणांचा कट ऑफ आहे. एक्स सर्व्हिसमेन जर पाहिलं NTBसाठी तर त्या ठिकाणी जागा होत्या परंतु कॅन्डिडेट मिळाले नाहीत. NTB अंशकालीन त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 60 गुणांचा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड जर पाहिले तर 109 त्या ठिकाणी आपल्याला कट ऑफ पाहायला मिळतो आहे. अर्थक्वेक अफेक्टेड जर पाहिलं तर 90 गुणांचा कट ऑफ आहे. स्पोर्ट्स मेन जर पाहिलं तर 75 गुणांचा कट ऑफ आहे. लो व्हिजन जर पाहिलं आपण PH लो व्हिजन 147 गुणांचा कट ऑफ आहे. PH MD 88 गुणांचा कट ऑफ आहे. NTDसाठी विचार जर केला तर त्या ठिकाणी वुमनचा विचार केला तर 138 गुणांचा कट ऑफ दिसतो आहे. NTD PH लो व्हिजन 155 गुणांचा आहे. इंटरनल ऑर्फन NTDमध्ये 92 गुणांचा कट ऑफ आहे. त्यानंतर EWS लक्षात ठेवा EWS आणि SCBC जवळपास सेम प्रकारचे कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतील. EWS जर पाहिलं तर म्हणजे EWSचा थोडासा कमी येणार आहे कट ऑफ त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर SCBCपेक्षाही.
EWS वुमन जर पाहिलं तर 121चा कट ऑफ आहे आणि आपण EWS जर नॉट ॲप्लिकेबलचा विचार जर केला तर 125चा कट ऑफ दिसतो आपल्याला. त्यानंतर EWS अंशकालीन 91 गुणांचा कट ऑफ आहे. EWS प्रोजेक्ट अफेक्टेड जर पाहिलं तर 111 गुणांचा कट ऑफ आहे. EWS अर्थक्वेक अफेक्टेड जर पाहिलं तर 107 गुणांचा कट ऑफ दिसतो आपल्याला. त्यानंतर इकॉनॉमिकली विकर सेक्शन स्पोर्ट्समन जर पाहिले तर 83 गुणांचा कट ऑफ आहे. PH ऑर्थो जर पाहिलं तर 128 गुणांचा कट ऑफ दिसतो आहे. त्यानंतर PH लो फ्युजन जर पाहिलं EWSमध्ये 152 गुणांचा कट ऑफ दिसतो आहे. EWS आपण जर पाहिलं तर इंटरनल ऑर्फन जर पाहिलं तर 87 गुणांचा कट ऑफ दिसतो आहे. त्यानंतर EWS एक्सटर्नल ऑर्फन जर पाहिलं तर 100 गुणांचा कट ऑफ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. पहा, म्हणजे अशा पद्धतीने हा कट ऑफ खरं तर रयत शिक्षण संस्थेचा आहे एकंदरीत आपण जर विचार केला तर. आणि त्या ठिकाणी वरती हे जर पाहिलं तर हे आपल्याला सेकंडरीसाठीच होतं. इथे पुढे पहा आता आपण जर पाहिलं तर मराठी माध्यमासाठी आपण इथे सुद्धा काही ज्या जागा आहेत त्या जागांविषयी पाहूया. अंडर ग्रॅज्युएट टीचर जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कट ऑफ पहा 75 गुणांचा आहे. 6 ते 8चा कट ऑफ 111 गुणांचा आहे लँग्वेजसाठी. त्यानंतर हिंदीसाठी पहा, आता हे विषयानुसार पाहूया. हिंदीसाठी जर पाहिला तर 72 गुणांचा कट ऑफ आहे. लँग्वेजसाठी मराठीसाठी विचार केला 6 ते 8ला तर 107 गुणांचा कट ऑफ आहे. त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर जर पाहिले तर 123 गुणांचा कट ऑफ आहे संस्कृतसाठी. त्यानंतर मॅथमॅटिक्ससाठी जर पाहिला तर 123चा कट ऑफ आहे. सायन्ससाठी जर पाहिलं 6 ते 8ला तर 128चा कट ऑफ आहे. सोशल सायन्ससाठी पाहिलं तर इथे पहा ग्रॅज्युएट टीचरसाठी सोशल सायन्सचा कट ऑफ जवळपास 98 गुणांचा दिसतो आहे आपल्याला. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर म्हणजे मराठीसाठी आहे तो. ग्रॅज्युएट टीचर जर पाहिलं तर लँग्वेजसाठी जर पाहिलं तर 88, नॉन PH जर पाहिलं तर 127चा कट ऑफ आहे आणि PH फिजिकली हँडिकॅपचा 88 गुणांचा कट ऑफ आहे. 9वी 10वी आपण हिंदी मिडियमचा विचार जर केला तर पहा या ठिकाणी 58 आणि 87चा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो आहे. सब्जेक्ट वाईज डिटेल खरं तर या दिलेले आहेत. पहा, अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात येईल की सब्जेक्ट वाईज देखील तुम्हाला किती कट ऑफ आल्याचं पाहायला मिळते. पहा इथे लँग्वेज मराठीसाठी आहे 9 ते 10साठी तिथे देखील आपल्याला पाहायला मिळतो 114चा कट ऑफ आहे. फिजिकल हँडिकॅपला 130 आहे. ऑर्फनला 94 आहे. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर संस्कृतसाठी देखील 138चा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो आहे. मॅथमॅटिक्ससाठी जर विचार केला तर 152 गुणांचा कट ऑफ लागलेला होता 9वी 10वीसाठी आणि फिजिकल हँडिकॅपसाठी 90 गुणांचा होता. सायन्ससाठी देखील 150 गुणांचा कट ऑफ होता 9 ते 10साठी आणि PH हे फिजिकल हँडिकॅपसाठी 87 गुणांचा. ऑर्फनसाठी 91चा होता. सोशल सायन्सचा विचार जर केला तर 9 ते 10चा विचार केला तर 125 गुणांचा कट ऑफ होता. फिजिकल हँडिकॅपसाठी 88 आणि ऑर्फनसाठी 92 होता. ॲग्रिकल्चरल सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा जर आपण विचार केला तर 135 गुणांचा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर ॲग्रिकल्चर अँड टेक्नॉलॉजी मराठी मिडियमसाठी वरती इंग्लिश होतं खाली मराठीचं आहे. मराठी मिडियमला 134चा कट ऑफ आहे. आणि या जागा जर पाहिल्या तर हायर सेकंडरी म्हणजे 11वी 12वीच्या जागा आहेत लक्षात ठेवा. वरती 9वी 10वी होता आता 11वी 12वीचा कट ऑफ पाहायला मिळेल आपल्याला. त्यानंतर बायोलॉजीचा कट ऑफ पहा 135चा आहे. फिजिकल हँडिकॅपचा 101चा आहे. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी आपण जर पाहिलं तर 133 गुणांचा कट ऑफ दिसतो. केमिस्ट्रीचा जर पाहिला तर 105 गुणांचा कट ऑफ आहे. इकॉनॉमिक्स जर पाहिलं तर 134 गुणांचा कट ऑफ आहे. इकॉनॉमिक्स मराठी मिडियम जर पाहिलं तर 144 गुणांचा कट ऑफ आहे. तेच जर आपण इकडे विचार केला तर इकॉनॉमिक आणि कोऑपरेशन कंबाईनमध्ये जागा येतात फक्त 105चा कट ऑफ दिसतोय पहा. त्यानंतर हायर सेकंडरीचा विचार जर केला एज्युकेशनचा 131चा कट ऑफ आहे. जिओग्राफीचा 137चा कट ऑफ दिसतोय. 11वी 12वीचा आहे हे सर्व. जिओग्राफी पॉलिटिकल सायन्स एकत्र पहा 126चा कट ऑफ आहे. हिस्ट्रीसाठी जर पाहिलं तर 128चा कट ऑफ आहे. हिस्ट्री इकॉनॉमिक्स एकत्र पहा 116 गुणांचा कट ऑफ आहे. हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स 144 गुणांचा कट ऑफ आहे. हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स 134 मराठी माध्यमसाठी 134चा कट ऑफ आहे. लँग्वेज आपण जर पाहिलं अर्धमागणीसाठी कॅन्डिडेट मिळालेले नाही आहेत. लँग्वेज हिस्ट्रीसाठी आपण जर पाहिलं तर 131चा कट ऑफ होता. लँग्वेज हिंदीसाठी आपण जर पाहिलं तर 110चा कट ऑफ आहे. लँग्वेज हिंदी हिस्ट्री एकत्रसाठी 117चा कट ऑफ आहे. लँग्वेज मराठी प्लस इकॉनॉमिक्स दोन्ही विषय असतील तर 115चा कट ऑफ आहे. लँग्वेज मराठी प्लस हिंदी असेल तर 122चा कट ऑफ होता. ऑर्गनायझेशन OCसाठी
140 गुणांचा कट ऑफ होता. फिजिक्ससाठी पाहिलं तर 147 गुणांचा कट ऑफ होता. ऑर्फनसाठी 100 आणि PS साठी आपण जर पाहिलं तर 111 होता. पॉलिटिकल सायन्स पहा 151 गुणांचा कट ऑफ होता. पॉलिटिकल सायन्स इकॉनॉमिक्समध्ये 140 गुणांचा कट ऑफ होता. सायकोलॉजी जर पाहिलं तर PH 136 गुणांचा कट ऑफ होता. सेक्रेटरियल प्रॅक्टिसेस पाहिलं तर 136 गुणांचा कट ऑफ होता. सोशियोलॉजी जर पाहिलं तर त्या ठिकाणी 138चा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो. पहा हे 11वी 12वीसाठी आहे आणि इथपर्यंतच्या या संपूर्ण जागा आपल्याला पाहायला मिळतात. 808 जागा त्या ठिकाणी जवळपास आपल्याला भरल्या गेल्याचं पाहायला मिळालेलं होतं. अशा पद्धतीने खरं तर रयत शिक्षण संस्थेत आणि हे उमेदवार आहेत, हे कॅन्डिडेट आहेत ज्यांची निवड त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये झाली होती. त्या कॅटेगरीचे ते उमेदवार त्या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेमध्ये झाले होते. तर या वेळेसला जर जागा आल्या रयतच्या तर 100% खूप महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी असणार आहे. खरं तर हे सर्व सिलेक्टेड उमेदवार आहेत. अशीच यादी तुम्हालासुद्धा तुमची पाहायला मिळावी अशी माझी अपेक्षा आहे. कारण की रयत शिक्षण संस्था आपण जर पाहिलं तर या संस्थेमध्ये एकही रुपया घेतला जात नाही आणि विदाऊट इंटरव्ह्यू या ठिकाणी सिलेक्शन केलं जातं. चांगल्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक मोठा भाग मानावा लागेल कारण भरतीचा. कारण की या जागा जर आल्या जवळपास आज जर पाहिलं तर हजारो जागा रिक्त त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी कोर्ट प्रकरण जरी बाजूला ठेवलं तरी ते प्रकरणाच्या त्या जागा सोडूनसुद्धा भरपूर जागा रिक्त आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी कंत्राटी भरतीचा मोठा अजेंडा त्या संस्थेचा आज आपल्याला पाहायला मिळतो आहे. सर्वांनी प्रयत्न करा या ज्या कंत्राटी भरतीला ज्या जागा जाणार आहेत त्या कंत्राटी भरतीला न जाता या सर्वच्या सर्व जागा या ठिकाणी रेग्युलर पवित्र पोर्टल मार्फतच भरल्या गेल्या पाहिजेत अशी माझी इच्छा आहे आणि तुमची देखील इच्छा असेल. कारण की खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण अशा पद्धतीने व्यवस्थितपणे हे सर्व पाहून घेतलं की नक्की किती कट ऑफ लागतो, कशा पद्धतीने कट ऑफ लागतो हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. तर सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.